नमस्कार मित्रांनो, मी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड करप्शन हाऊस त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसत असेल हे सगळे ढिगाऱ्याचे ढिगारे. पूर्वी एक इथे कंपनी काम करत होती. 8 कोटीमध्ये त्यांचं सॉफ्टवेअर खूप उत्तम चाललं होतं आणि मग कमिशनरच्या डोक्यामध्ये काहीतरी खूळ आलं आणि मग त्यांनी आपले चेले चपाटे नातेवाईक मित्र वगैरे असे काहीतरी त्यात भरती केले. एक नवीन प्रपोजल आणलं 112 कोटी रुपयाचं. ॲटॉन इंडिया नावाच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं 112 कोटी रुपयाचं. त्यातले 60 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले आणि मर्तुकड असं एक सॉफ्टवेअर बनलं DMS नावाचं, म्हणजे ऑनलाईन सगळ्या हे करायचं. आणि ते मध्ये मध्ये बंद पडते. गेल्या आठवड्यात 4 दिवस पालिका बंद होती आणि आणखी भविष्यात किती दिवस बंद पडेल, किती वर्षे बंद पडेल, महिने बंद पडेल, काही सांगता येत नाही. 8 कोटीमध्ये पालिका व्यवस्थित चालवती. 112 कोटी रुपये घालवून, मातीत घालवून, पाण्यात घालवून हे मर्तुकड सॉफ्टवेअर घेतलेले आणि त्याच्यामुळे सारखं पालिकेचं कामकाज बंद पडतंय. याचा हिशोब कुणी कोणाला विचारायचा? पालिकेच्या पैशाची कशा प्रकारे उधळपट्टी नासपट्टी करायची हे या महानगरपालिकेचा जो लुटारू दरोडेखोर असा जो कमिशनर ह्या पालिकेला मिळालेला आहे. त्याच्यामुळे ही पालिका आज कर्जाच्या विळख्यामध्ये मित्रांनो चाललेली आहे. हे 112 कोटी असं करत करत 15,000 कोटीचं जवळपास कर्ज झालेलं आहे आणि खर्चावरती काहीही मर्यादा नाही. आणि हे सगळे एकमेकाचे नातेवाईक बरं का. म्हणजे शेखर सिंग त्यांचे नातेवाईक तिकडे जिल्हाधिकारी, जांभळे पाटील ते अशोक चव्हाणचे नातेवाईक आहेत. म्हणजे हे मेवण्याचे पाहुणे, पाहुण्याचे मेवणे आणि आईना का बायना घेतल्याशिवाय कुठली फाईल पुढे जाय ना. हे बघा फाईल तुम्हाला दाखवतो, परत दाखवतो. हे बघा कुठल्याच फाईल पुढे जात नाहीत. ती DMS प्रणाली सारखी बंद पडते. नागरिकांना चक्रा मारावं लागतात. 112 कोटी रुपये पाण्यामध्ये गेलेले आहेत मित्रांनो आणि पुढे काय होईल सांगता येत नाही. असं करत करत आशिया खंडातली एक वेळची श्रीमंत महानगरपालिका आज कर्जबाजारी होणार आहे आणि या 7,000 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात तयार झाला तर याला जबाबदार हे शेखर सिंग आणि हा अति आणि रिक्त बरं का. हे पद जरा डेंजर आहे. हे जांभळे पाटील, निजामी प्रदीप जांभळे पाटील हे दोघं जबाबदार असतील. कारण मेवण्याचे पाहुणे, पाहुण्याचे मेवणे आणि आईना का बाईना घेतल्याशिवाय फाईल पुढे जायना. पालिका सगळी घातली डबऱ्यात. याचा जाब जनतेनं यांना विचारला पाहिजे आणि तो आपण नक्कीच विचारू. आणि महाराष्ट्रामध्ये एवढे ब्रिलियंट श्रीकर परदेशींसारखे, तुकाराम मुंडेंसारखे मोठमोठे अधिकारी असताना हे असे परप्रांतातून का महाराष्ट्रामध्ये आणावे लागतात कलेक्टर म्हणून आणि कमिशनर म्हणून, याचा जाब विचारला पाहिजे. जांभळे पाटील हा GSTचा माणूस आहे. हा इथं येऊ शकत नाही पण तो इन्फ्लुएन्स देत आलेला आहे. जितेंद्र म्हणजे हे आपले शेखर सिंग हे सुद्धा पात्र नाही तिथं कमिशनर म्हणून यायला. असे अपात्र लोकांची इथं भरती झाल्यामुळे ही पालिकाच पूर्ण या इंद्राणी पात्रात वाहून चालली आहे असं मला दुर्दैवाने सांगावं लागतंय. भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी ह्यांना इथं आणून आमच्या बोकांडी बसवले पालिका मातीत घातली.